हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. आज मी तुमच्यासोबत एक आणखी नवीन भाजीची रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजे माझ्या स्टाईलने केलेले दम आलू. थोडेफार चेंजेस केले आहेत मी, जी ॲक्च्युअल रेसिपी आहे त्याच्यात, पण खूप छान लागते आणि तुम्ही नक्कीही ट्राय करू शकता. त्या थंडीत गरमागरम भाजी खायला तुम्हाला नक्कीच आवडेल ही, भातासोबत भाकरीसोबत. सो इथे मी बॉईल केलेले हाफ बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत. छोटे 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 मोठेही घेऊ शकता, पण छोटे खूप छान दिसतात आणि खूप छान टेस्टी लागतात छोटे बटाटे असले तर. सो ते घेतलेत मी, हाफ बॉईल करून घेतलेले आहेत, म्हणजे अर्धेच उकडून घेतलेले आहेत आणि त्याला पोक करून घेतलेला आहे, जेणेकरून जे तळणार आहोत आपण आता ते छान आतून पूर्ण तळल्या गेले पाहिजेत. इथे मी शॅलो फ्राय करते, मी डीप फ्राय करत नाहीये. तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता. त्याच उरलेल्या तेलातच मी आता फोडणी घालून घेणार आहे. इथे मी छानपैकी जिरं घातलेलं आहे. भरपूर कांदा घालायचा, कारण कांदा आणि टोमॅटोचीच ग्रेव्हीचा बेस होणार आहे आपल्या या भाजीसाठी. सो मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. आता मी इथे 2 लोकांसाठीच करत आहे, सो माझी क्वांटिटी कमी आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी करताय त्यानुसार तुमची कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी वाढेल. ओके, छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोवर त्याला परतून घ्यायचं आहे. मग त्यात आलं आणि लसूण घालणार आहोत आपण, आणि मग मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातले. मी ते टोमॅटोची प्युरी केलेली नाहीये. प्युरी केली ना तर ग्रेव्ही ही खूप जास्त आंबट होते. आपण याच्यात थोडंफार दही सुद्धा घालणार आहोत. दही पण लोक या स्टेजला घालतात, पण ते फाटू शकतं. सो मी ज्यावेळेस पूर्ण भाजून घेतल्यावर पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यात दही ॲड करणार आहे. तुम्ही आधी करू शकता, पण त्यानेही खूप जास्त टँगी चव येते आणि माझ्या घरात स्पेशली माझ्या वडिलांना टँगी गोष्टी नाही जास्त आवडत खायला, सो म्हणून मी ते स्किप करते आहे. आता मी दही छान फेटून घेतलं. तसंच दही घालायचं नाही, छान फेटून घ्यायचं आणि मगच ते ॲड करायचं. आणि ॲड करताना तुम्हाला ते छानपैकी ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती फाटली नाही पाहिजे. आता तुम्ही बघत असाल बिलकुलही फाटली नाही आहे आणि बॉईल आल्यावर मी छान तळलेले आपले बटाटे त्यात सोडलेले आहेत. त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. मी माझ्या घरचा बनवलेला गोडा मसाला घातलेला आहे. याची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच भेटेल. खूप छान याने चव येते भाजीला, कुठल्याही भाजीला. तर तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करू शकता. आता हे छान बॉईल आल्यानंतर त्याच्यात कसुरी मेथी सुद्धा मी घातलेली आहे. मी याला थोडंसं तव्यावर गरम करून घेतली होती, त्याने आणखी छान लागते टेस्ट कसुरी मेथीची. आणि छान हिरवी चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी याच्यात घालून घेतलेली आहे. खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे. 30 बटाट्याची भाजी किंवा 30 खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता रेसिपी. सो तुम्हाला जर माझ्या अशाच रेसिपी बघायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझं चॅनल चेकआउट करू शकता. मी खूप विभिन्न प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ही घरी ट्राय करून बघा आज उद्याच. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत, आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुलही विसरू नका. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करायलाही तुम्ही विसरू नका, कारण त्यानेच मला खूप प्रेरणा मिळते नवीन नवीन रेसिपीज बनवून अपलोड करायची. सो भेटते नवीन रेसिपीसह किंवा गाण्यासह. तोपर्यंत बाय बाय.